Hello everyone. Now in this video lecture we are going to talk about chapter number 3, that is kingdom planty. And in previous chapter we already discussed about the five kingdom system. So you know the most of idea about five kingdom system, that is first kingdom is kingdom Monera, then second kingdom is kingdom Protista, then third kingdom is kingdom Fungi, then fourth kingdom is kingdom Plantae, and fifth kingdom is kingdom Animalia. So you know the most of idea about this all five kingdoms, but in this chapter we only discuss about the kingdom Plantae, because kingdom Plantae is the vast kingdom, included five divisions, that is Thallophyta, Bryophyta, Pteridophyta, Gymnosperm and Angiosperm, and these all five division also included number of plants. So we start to discuss kingdom Plantae. So now first we discuss the one T diagram. This T diagram shows the classification of kingdom Plantae. So how to divide this kingdom Plantae? On the basis of their characteristics, presence or absent. So kingdom Plantae is classified on the basis of characteristics. तर kingdom Plantae जी आहे ती on the basis of characteristics काय केली जाते, क्लासिफाईड केली जाते. सो कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स कोणते कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये अब्सेंट असेल किंवा काही कॅरेक्टर जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. ऑन द बेसिस ऑफ अब्सेन्स और प्रेझेन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स किंगडम प्लांटी इज क्लासिफाईड. सो कॅरेक्टर कोणचे, तर कॅरेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये प्लांटमध्ये सीड प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे, प्लांटमध्ये वस्क्युलर टिश्यू जे आहे किंवा वस्क्युलर बंडल ज्याला म्हणतो ते प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे, किंवा प्लांट जे आहे ते त्याची प्लांटची बॉडी जी आहे ती डिफरन्शिएट झाली आहे की नाही झाली आहे, याच्या बेसिसवर प्लांटचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. तर आता प्लांटचं जे क्लासिफाईड आहे किंवा प्लांट जो आहे तो दोन टाईपमध्ये क्लासिफाईड झाला आहे किंवा दोन सब किंगडममध्ये क्लासिफाईड झाला आहे, दॅट इज क्रिप्टोगेम्स अँड फॅनोरोगेम्स. तर हे काय आहे, दोन सब किंगडम आहे कशाचे, किंगडम प्लांटीचे. आता क्रिप्टोगेम्स मीन्स काय, तर क्रिप्टोगेम्स आर स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. क्रिप्टोगेम्सला काय म्हटलं जाते, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट म्हटलं जाते. अँड देस क्रिप्टोगेम्स डू नॉट प्रोड्यूस सीड अँड फ्लावर. आणि क्रिप्टोगेम जे आहे, हे जे क्रिप्टोगेम्स आहे याच्यामध्ये सीड किंवा फ्लावर जे आहे ते प्रोड्यूस होणार नाही. आणि हे कोणते प्लांट आहे, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट आहे. आणि असं म्हटलं जाते क्रिप्टोस मीन्स हिडन अँड गेम्स मीन्स सीड. तर याच्यामध्ये हिडन सीड प्रेझेंट असतं कशामध्ये, क्रिप्टोगेम्समध्ये. मीन्स याच्यामध्ये असं म्हणायला जमेल की जे सीड आहे ती अब्सेंट असतं आणि फ्लावर जे आहे ते सुद्धा अब्सेंट असतं कशामध्ये, क्रिप्टोगेम्समध्ये. आणि क्रिप्टोगेम्स काय या किंगडम प्लांटीचा काय एक सब किंगडम्स आहे. आफ्टर दॅट देन सेकंड सब किंगडम आहे फॅनोरोगेम्स. सो फॅनोरो मीन्स व्हिजिबल अँड गेम्स मीन्स सीड. तर ज्याच्यामध्ये व्हिजिबल सीड असेल किंवा फॅनोरोगेम्स आर कॉमनली कॉल्ड ॲज द सीड प्रोड्युसिंग प्लांट. फॅनोरोगेम्सला काय म्हटलं जाते, सीड प्रोड्युसिंग प्लांट म्हटलं जाते. फॅनोरोगेम्समध्ये सीड जी आहे ती प्रोड्यूस होणार. अँड दे प्रोड्यूस स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दॅट आर व्हिजिबल. आणि हे जे फॅनोरोगेम्स जे आहे हे काय करतं, स्पेशल टाईपचं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर एक प्रोड्यूस करतं. आणि ते जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, व्हिजिबल आहे कशामध्ये, फॅनोरोगेम्समध्ये. तर क्रिप्टोगेम्स आणि फॅनोरोगेम्स हे काय दोन सब किंगडम आहे किंगडम प्लांटीचे. आफ्टर दॅट वी डिस्कस द सब किंगडम क्रिप्टोगेम्स. तर सब किंगडम क्रिप्टोगेम्स जे आहे ते अगेन दोन टाईपमध्ये डिवाइड होतं. एक आहे नॉन वस्क्युलर प्लांट आणि दुसरा आहे वस्क्युलर प्लांट. सो नॉन वस्क्युलर प्लांट आणि वस्क्युलर प्लांटमध्ये काय डिफरन्स आहे, तर नॉन वस्क्युलर प्लांट जे आहे याच्यामध्ये जे वस्क्युलर टिश्यू आहे किंवा वस्क्युलर बंडल आहे, झायलेम आणि फ्लोएम, हे काय असतं नॉन वस्क्युलर प्लांटमध्ये अब्सेंट असतं. आणि जे वस्क्युलर प्लांट आहे त्यांच्यामध्ये जे वस्क्युलर टिश्यू किंवा वस्क्युलर बंडल ज्याला म्हणतो आपण, झायलेम आणि फ्लोएम, ते वस्क्युलर प्लांटमध्ये प्रेझेंट असतो. तर हा डिफरन्स आहे. तर क्रिप्टोगेम्समध्ये नॉन वस्क्युलर प्लांटसुद्धा येतं आणि वस्क्युलर प्लांटसुद्धा येतं. आता हे जे नॉन वस्क्युलर प्लांट आहे हे अगेन दोन टाईपमध्ये डिवाइड झाले आहे, दॅट इज दोन डिव्हिजनमध्ये डिवाइड झाले आहे, दॅट इज थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. आणि जे वस्क्युलर प्लांट आहे हे एकाच डिव्हिजनमध्ये डिवाइड झालं आहे, दॅट इज टेरेडोफायटा. तर आता हे जर थॅलोफायटा आहे, हा थॅलोफायटा अगेन तीन टाईपमध्ये डिवाइड झाला आहे, दॅट इज क्लोरोफायसी, देन सेकंड इज फिओफायसी अँड थर्ड इज रोडोफायसी. तर हे कशाच्या बेसिसवर डिवाइड झाले आहे, तर थॅलोफायटा जे आहे हे जनरली ॲक्वॅटिक प्लांट असतं. आणि हे जे प्लांट आहे हे जनरली कुठे ग्रो होतं, वॉटरमध्ये ग्रो होतं. म्हणून या प्लांटला काय म्हटलं जाते, थॅलोफायटाला ॲक्वॅटिक प्लांट म्हटलं जाते. आणि ॲक्वॅटिक प्लांट जे आहे जनरली काय असतं, अल्की असतं. तर हे जे आहे ऑन द बेसिस ऑफ कलर जे आहे त्याच्या कलरच्या बेसिसवर काय केलं गेलं आहे, डिवाइड केलं गेलं आहे, क्लोरोफायसी, देन फिओफायसी अँड रोडोफायसी. तर क्लोरोफायसी मीन्स ग्रीन अल्गी, देन फ्लोओफायसी मीन्स ब्राऊन अल्गी,
अँड रोडोफायसी मीन्स रेड अल्गी. तर हे ऑन द बेसिस ऑफ कलर काय केलं गेलं आहे, थॅलोफायटा डिवाइड केलं गेलं आहे. देन आफ्टर दॅट दुसरा जो नॉन व्हस्क्युलर प्लांट आहे क्रिप्टोगेम्स मधला तो आहे ब्रायोफायटा. सो ब्रायो मीन्स मॉस अँड फायटा मीन्स प्लांट. तर हे ब्रायोफायटा जे असतं हे कसं असतं, मॉस प्लांट आहे. हे सुद्धा अगेन 2 पार्टमध्ये डिवाइड केले गेले आहे. फर्स्ट आहे लिव्हरवोर्ट्स अँड दुसरा आहे मॉसेस. तर हे काय झालं, नॉन व्हस्क्युलर प्लांट झाले. नॉन व्हस्क्युलर प्लांट 2 टाईपचे आहेत, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. थॅलोफायटा अगेन 3 टाईपमध्ये डिवाइड होतं, क्लोरोफायसी, फ्लिओफायसी अँड रोडोफायसीमध्ये. अँड देन ब्रायोफायटा जो आहे तो ब्रायोफायटा अगेन 2 टाईपमध्ये डिवाइड होतं, लिव्हरवोर्ट्स अँड मोसेसमध्ये. आता आपण बघू क्रिप्टोगेम्स जो सब किंगडम आहे त्याच्यामध्ये जो वस्क्युलर प्लांट आहे, वस्क्युलर प्लांट कोणता, टेरिडोफाइट फक्त सिंगल याच्यामध्ये डिवाइड झाला आहे. आणि टेरिडोफाइट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिदर प्लांट्स और फिदर लाईक प्लांट्स. टेरिडो मीन्स फिदर अँड फायटा मीन्स प्लांट. तर जे फिदर लाईक प्लांट आहे त्यांना काय म्हटलं जाते, टेरिडोफाइट्स म्हटलं जाते. हे झालं सगळी इन्फॉर्मेशन कशाबद्दलची, क्रिप्टोगेम्स बद्दलची. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे कशाबद्दल, फेनोरोगेम्स बद्दल. तर फेनोरोगेम्स काय आहे, सीड प्रोड्युसिंग प्लांट आहे किंवा त्याला तुम्ही याच्यामध्ये जे फेनोरोगेम्स आहे याच्यामध्ये सीड जी असते ती कशी असतं, व्हिजिबल असतं, त्याला म्हटलं जाते फिनोरोगेम्स. ठीक आहे. आणि फिनोरोगेम्स जे आहे ते एक स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर सुद्धा काय करतं, व्हिजिबल करतं, त्याला म्हटलं जाते फेनोरोगेम्स. तर फेनोरोगेम्स जे आहे हे ओनली 1 टाईपमध्ये डिवाइड झाला आहे, दॅट इज एक जो टाईप आहे त्याला काय म्हटलं जाते, वस्क्युलर प्लांट. तर वस्क्युलर प्लांट जे आहे त्या वस्क्युलर प्लांटमध्ये काय असतं, वस्क्युलर टिश्यू किंवा वस्क्युलर बंडल जे आहे ते प्रेझेंट असतं. वस्क्युलर बंडल इज नथिंग बट द झायलेम अँड फ्लोएम. सो झायलेम अँड फ्लोएम इज द वॉटर अँड फूड कंडक्टिंग टिश्यू is used for the plant for the conduction of water and food also. So now this vascular plant of subkingdom Phenerogams is also divided into 2 types, that is gymnosperm and angiosperm. So gymnosperm आणि angiosperm मध्ये काय डिवाइड केले गेले आहे, vascular plant Phenerogams डिवाइड केले गेले आहे. तो जिम्नो मीन्स काय होतं, तर जिम्नो मीन्स होतं नेक्ट आणि स्पर्म मीन्स होतं सीड. तर त्याची सीड, ज्या प्लांटची सीड नॅक्ट सीड असेल, ज्या प्लांटची सीड आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, विजिबल आहे, त्या प्लांटला म्हटलं जाते जिम्नोस्पर्म. आणि एन्जिओस्पर्म मीन्स, एन्जिओ मीन्स इनक्लोज आणि स्पर्म मीन्स सीड. ज्या प्लांटची सीड काय इनक्लोज आहे त्या प्लांटला म्हटलं जाते एन्जिओस्पर्म. तर आता हे एन्जिओस्पर्म जे आहे अगेन 2 टाईपमध्ये डिवाइड झालेलं आहे, कोणत्या, डायकोटिलिडॉन आणि मोनोकोटिलिडॉनमध्ये. तर आपण डिस्कस करू डायकोटिलिडॉन आणि मोनोकोटिलिडॉन म्हणजे काय. सो डायकोटिलिडॉन मीन्स काय, तर डायकोटिलिडॉन म्हणजे होते जे प्लांट और प्लांट कंटेन 2 कोटिलिडॉन्स इन देअर एम्ब्रियो. तर ज्या प्लांटमध्ये 2 कोटिलिडॉन आहे ज्याच्या एम्ब्रियोमध्ये, त्या प्लांटला म्हटलं जाते डायकोटिलिडॉन. डाय मीन्स 2 आणि कोटिलिडॉन. ठीक आहे. ज्या प्लांटच्या एम्ब्रियोमध्ये 2 कोटिलिडॉन असतं त्या प्लांटला म्हटलं जाते डायकोटिलिडॉन. आणि मोनो मीन्स 1. तर ज्या प्लांटच्या एम्ब्रियोमध्ये सिंगल कोटिलिडॉन असतं त्या प्लांटला म्हटलं जाते मोनोकोटिलिडॉन. सो जो एन्जिओस्पर्म आहे या एन्जिओस्पर्मला फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट सुद्धा म्हटलं जाते. मीन्स या एन्जिओस्पर्ममध्ये एक स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो, दॅट इज फ्लावर. आणि फ्लावरमध्ये 2 मेल आणि फिमेल बोथ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे ते प्रेझेंट असतं, दॅट इज गायनोशियम आणि अँड्रोशियम ज्याला म्हणतो आपण, ते दोन्ही एन्जिओस्पर्ममध्ये प्रेझेंट असतं. आणि एन्जिओस्पर्म अगेन 2 टाईपमध्ये डिवाइड झाला आहे, डायकोटिलिडॉन आणि मोनोकोटिलिडॉन. डायकोटिलिडॉनमध्ये काय असेल, 2 कोटिलिडॉन असेल आणि मोनोकोटिलिडॉनमध्ये काय असेल, सिंगल कोटिलिडॉन असेल. तर डायकोटिलिडॉनचं जर एक्झाम्पल बघायचं असेल तुम्हाला तर सनफ्लॉवर हे डायकोटिलिडॉनचं एक्झाम्पल आहे. देन हिबिस्कस रोजा सिनेन्सिस ज्याला आपण चायना रोज सुद्धा म्हणतो, जास्वंदाचं झाड, ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, डायकोटिलिडॉनचं एक्झाम्पल आहे. देन आफ्टर दॅट तुम्हाला जर मोनोकोटिलिडॉनचं एक्झाम्पल बघायचे असेल तर झीमेज ज्याला आपण मेज प्लांट म्हणतो किंवा मक्याचं झाड ज्याला म्हणतो, ते मोनोकोटिलिडॉनचं एक्झाम्पल आहे. देन सोर्गम वल्गर जे सोर्गम वर्गल आहे ज्याला आपण ज्वार म्हणतो, जवार सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, मोनोकोटिलिडॉनचं. तर हे काय, डायकोटिलिडॉन आणि मोनोकोटिलिडॉन बोथ आर एन्जिओस्पर्म. आणि एन्जिओस्पर्म कंटेन इनक्लोज सीड. मीन्स एन्जिओस्पर्मच्या ज्या सीड असतं ते कशामध्ये इनक्लोज आहे, फ्रूटमध्ये इनक्लोज आहे. आणि एन्जिओस्पर्मला जनरली काय म्हटलं जाते, फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट सुद्धा म्हटलं जाते. तर हे काय होतं, हे सगळं क्लासिफिकेशन होतं कशाचं, किंगडम प्लांटीचं. सो किंगडम प्लांटी इज क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स, दॅट इज cryptogames and phanerogames. Then cryptogames again divided into 2 types, that is non-vascular plant and vascular plant. And this non-vascular plant is again divided into 2 types, that is division Thallophyta and division Bryophyta.
and vascular plant is again divided into division Pteridophyta. After that we discuss the phanerogames. Phanerogames divided into only one type, that is vascular plant, and vascular plant is again divided into two types, that is gymnosperm and angiosperm. This gymnosperm and then again angiosperm again divided into two types, that is dicotyledon and monocotyledon. So these all 5 division we discuss in this chapter, that is Thallophyta, Bryophyta, Pteridophyta, Gymnosperm and Angiosperm in detail. So I hope you understand the classification of kingdom Plantae. So thank you.